नमस्ते एव्हरीबडी. चला सर्वांना माझा नमस्कार. नवदेवाला या यूट्यूब चॅनलवर आपले या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लेटर्स ऑफ अल्फाबेट्स याची माहिती मागील तासिकेमध्ये पाहिलेली आहे. यावर तुम्हाला लेटर्स ऑफ अल्फाबेट्स म्हणजे मुळाक्षरे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे पहिली ABCD, दुसरी ABCD हे तर तुम्हाला बालवाडीमध्येच झालेलं आहे. पण यावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला असता तिसरी, चौथी तसेच पाचवी स्कॉलरशिप, तिसरींच्या मंथन असेल, श्रेया परीक्षा, अशा विविध स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यासाठी हा उपयुक्त अभ्यासक्रम या ठिकाणी आहे. तसेच पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा घटक आहे. तर या ठिकाणी आपण यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. तर आपण याची माहिती या ठिकाणी या लेटर्स ऑफ अल्फाबेट्स या चॅप्टरची माहिती या ठिकाणी आज आपण शिकणार आहोत. तर पहा, असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमधून आपल्याला मराठीमध्ये अर्थ समजून घेणं हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. पहा या ठिकाणी असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड, मुळाक्षरे व त्यांच्यामधील ध्वनी यातील सहसंबंध काय आहे तो या ठिकाणी आज आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अल्फाबेट्स जे आहेत, आपल्या अल्फाबेट्स 26 मुळाक्षरे आहेत. या ठिकाणी आपले अल्फाबेट 26 आहेत, 26. वॉवल्स, त्यातील वॉवल्स आणि कॉन्सोनंट्स आहेत. वॉवल्स आहेत 5 आणि कॉन्सोनंट्स जे आहेत ते 21 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये याची माहिती आपण पाहिलेली आहे. ज्यांनी पाहिलेली नाही त्यांनी पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वॉवल्स आणि कॉन्सोनंट्स किती आहेत ते आपण या ठिकाणी मागच्या तासिकेमध्ये पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूण वॉवल्स 26 मुळाक्षरे. वॉवल्स आहे व्यंजने. वॉवल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. मराठीमध्ये त्याला व्यंजने असं म्हणतात. वॉवल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. मराठीमध्ये त्याला म्हणतात. तर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, व्यंजनात स्वर मिसळला की ते अक्षर पूर्ण होते. व्यंजनामध्ये स्वर मिसळल्याशिवाय वर्ड्स तयार होत नाही. उदाहरणार्थ पहा या ठिकाणी STAND, स्टँड. आता हा स्टँड शब्द आहे, आलं लक्षात? स्टँड म्हणजे उभे राहणे. आता ह्याचा उच्चार पहा या ठिकाणी स चा उच्चार, या ठिकाणी यस चा उच्चार काय होत आहे? यस चा उच्चार स होत आहे. ट चा उच्चार या ठिकाणी TAND, स्टँड, स्टँड. या ठिकाणी टी चा उच्चार ट होत आहे आणि डी चा उच्चार पहा या ठिकाणी ड असा होतोय मराठीमध्ये. आता आणखीन एक आपण वर्ड्स पाहू. आता फिंगर वर्ड्स आहे. आता आपल्याला याची मराठीमध्ये ध्वनी कशा प्रकारे ओळखायचं ते आपण या ठिकाणी पहा. याचा आवाज, ध्वनी, सांगड, शब्दाची सांगड या ठिकाणी कशा प्रकारे ओळखायची. आता FINGER, फिंगर. F चा आवाज मराठीमध्ये फ असा होतोय या ठिकाणी. फिंगर, गर, गर. जी चा आवाज काय होत आहे? ग होत आहे. आणि इथं या ठिकाणी आर चा आवाज जो होत आहे र असा होत आहे. आता फॅन, FAN, फॅनचा आवाज पहा. फॅन हा काय आहे? एक वर्ड्स आहे, शब्द आहे. तर मग याचा आपण ध्वनी ओळखायचा आहे. फॅनचा ध्वनी आपल्याला या ठिकाणी
एफचा आवाज काय होत आहे या ठिकाणी? फ असा होत आहे. आणि यनचा आवाज न असा होत आहे. आलं लक्षात? आता ॲपल, अचा आवाज या ठिकाणी ॲ असा होत आहे. अचा आवाज ॲ असा होत आहे. परत पीचा आवाज काय होत आहे? प होत आहे. पीचा आवाज प होतो. आणि ॲपल, यलचा आवाज जो आहे या ठिकाणी ल असा होतोय. आलं लक्षात? त्यासाठीच आपल्याला या ठिकाणी कॉन्सोनंट्स आणि शब्द, आपल्याला इंग्रजी भाषेतील व्यंजनांचे सामान्यतः ध्वनी आपल्याला या ठिकाणी खालीलप्रमाणे पाहायचं आहे. तर पहा, सुरुवातीला आपण वावल्सची ध्वनी या ठिकाणी पाहूयात. आता वावल्स आपले ए, ई, आय, ओ आणि हे यू आपले 5 वावल्स आहेत. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्यायचं आहे. चला लिहून घेत चला सोबत. चला या ठिकाणी आपण आता येचा आवाज आपण या ठिकाणी काय होतोय ते पाहू. एचा आवाज अ असा होतो. आता याचा वर्ड्स मध्ये, शब्दामध्ये आवाज आपण या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. अबाउट, अबाउट, अचा आवाज वर्ड्स मध्ये पहा अ असा होत आहे. अबाउट हा जो शब्द आहे या ठिकाणी अ असा उच्चार या ठिकाणी होत आहे. अ असा उच्चार या शब्दामध्ये होत आहे. अचा आवाज. यानंतर पहा अचे कोण, आता आ, अचा आवाज आ असा पण होतो. वर्ड्स मध्ये आपण याचं पाहायचं आहे. डार्क, आता डार्क म्हणल्यानंतर पहा या ठिकाणी डार्क हा वर्ड्स वाचन केल्यानंतर आ असा उच्चार या ठिकाणी याचा होत आहे. डार्क, मार्क मध्ये सुद्धा पहा या ठिकाणी मार्क आ असा उच्चार, याचा जो आवाज आहे या ठिकाणी या वर्ड्स मध्ये आ असा होत आहे. अशा प्रकारे ध्वनी आपल्याला या ठिकाणी ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल. वर्ड्स तुम्हाला पाठ करावे लागतील. ताशिका दररोज करत चला, म्हणजे तुम्हाला याचा अभ्यास करणे सोपं जाणार आहे. चला, यानंतर आपला कॉन्सोनंट्स आहे ई. आता आपण पहा ईचा आवाज आपल्याला या ठिकाणी काय होत आहे. ई हे काय आहे? वॉवल्स आहे, स्वर आहे. तर ईचा आवाज या ठिकाणी आपल्याला पहा मराठीमध्ये ई असा होतो. ई असा होतो. वर्ड्स मध्ये पहा याचा आवाज सी. वर्ड्स मध्ये ईचा आवाज निघतोय पहा सी, ही. ईचा आवाज या ठिकाणी निघत आहे. आता पहा या ठिकाणी टेनचा आवाज पहा या ठिकाणी ए असा निघत आहे. ईचा आवाज ए असा पण होतो. पेन या ठिकाणी पहा ए असा आवाज याचा निघत आहे. यानंतर नेक्स्ट आपलं वॉवल्स आहे आय. ह्या वॉवल्सचा आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. चला, आयचा आवाज ई. आयचा आवाज ई. परत पहा या ठिकाणी आय, आणि अ अशा प्रकारे आवाज निघतात. आता वर्ड्स मध्ये याचे आवाज आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ईचा आवाज पहा या ठिकाणी किक.
कीक, आयचा आवाज या ठिकाणी काय निघतोय पहा, कीक, ई असा निघत आहे. हिम, हिम, हिम वर्ड्स वाचन केल्यानंतर आयचा आवाज जो आहे या ठिकाणी ई असा होत आहे. आता आई असा आवाज निघणारा आपल्याला आयचा आवाज वर्ड्स मध्ये पाहायचा आहे. फाईन, 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 काइंड. आता आयचा आवाज पाहू या ठिकाणी. आयचा आवाज आयटम. यानंतर अचा आवाज पहा या ठिकाणी. फर्स्ट, फर्स्ट, फर्स्ट. आयचा आवाज या ठिकाणी असा निघत आहे पहा या ठिकाणी. फर्स्ट. बर्ड, बर्ड. तुम्ही वाचन करत असताना पहा ध्वनी काय निघत आहे ते तुमच्या लक्षात येईल. आयचा आवाज या ठिकाणी असा निघतो आहे बर्ड या वर्ड्स मध्ये. बर्ड, बर्ड पहा या ठिकाणी. आलं लक्षात. यानंतर नेक्स्ट आपला वावल्स आहे काय आहे. ओचा आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. ओ या वावल्सचा आवाज आपल्याला पाहायचा आहे. आता ओचा आवाज मराठीमध्ये ओ असा निघतो. तर वर्ड्स मध्ये पहा याचा आवाज नो. पहा या ठिकाणी ओ असा निघत आहे आवाज. ओपन, ओपन. आता असा सुद्धा आवाज या ठिकाणी ओचा निघतो. ओचा आवाज असा पण होतो. पहा वर्ड्स मध्ये पहा. ऑर्डर, ऑर्डर. परत ऑप्शन, ऑप्शन. आलं लक्षात. ओचा आवाज पहा या ठिकाणी असा सुद्धा होतो. ओचा जो आवाज आहे या ठिकाणी असा सुद्धा होतो. मदर, मदर. लव. आता ओचा आवाज पहा या ठिकाणी आऊ असा होतो. ओचा आवाज आऊ असा सुद्धा होतो. आऊट, OUT, आऊट. हाऊ. अशा प्रकारे ओचे आवाज आहेत. यानंतर पहा आपला वावल्स यू. यू या वावल्सचा आपण या ठिकाणी आवाज कसा होतो तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. यूचा आवाज पहा या ठिकाणी ऊ असा होतो. पुश, पुश, पुल. आले लक्षात. यूचा आवाज असा सुद्धा होतो. आता अनेबल, सायलेंट जे शब्द आहेत त्या ठिकाणी यू पासून जे सायलेंट जे शब्द असतात त्या ठिकाणी असा आवाज यूचा निघतो. लक्षात आलं का. शेवटपर्यंत शिका करत चला म्हणजे शिकवलेलं सर्व लक्षात येईल. अनेबल. अप, अप म्हणजे वर. अंडर अशा प्रकारे. यानंतर यूचा आवाज यू असा सुद्धा होतो. युजर, युजर, युजल. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. यूचा आवाज, अचा आवाज. आता आपण या ठिकाणी यूचे आवाज, वावल्सचे आवाज या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. इंग्रजी स्वरांचे आवाज या ठिकाणी उदाहरणासकट पाहिलेले आहे. यानंतर आपण कॉन्सोनंट्स जे आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला, कॉन्सोनंट्स कोणकोणते आहेत आणि त्यांचे आवाज इंग्रजीमध्ये त्यांचे आवाज, मराठीमध्ये त्यांचे आवाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. चला चला विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजेच व्यंजनी.
याचा आवाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता बीचा आवाज ब असा होतो. बीचा आवाज ब असा होतो. वर्ड्समध्ये पहा याचा आवाज बट अशा प्रकारे होतो. बफेलो, बफेलो. यानंतर पहा सीचा आवाज. सीचा आवाज जो आहे ठिकाणी क आणि स, सीचे दोन आवाज होतात, क आणि स. आता वर्ड्समध्ये पाहायचा आवाज कट, कट असेल. आणि पहा या ठिकाणी स, सी वाय सी एल ई, सायकल. सीचा आवाज या ठिकाणी सायकल या शब्दाचा आवाज स असा होते आणि कट या शब्दाचा आवाज क असा होत आहे. आलं का लक्षात? यानंतर पहा डी. डीचा आवाज आपल्याला पहा या ठिकाणी डीचा आवाज ड असा होतोय. डीचा आवाज ड. वर्ड्समध्ये पहा याचा आवाज डॉल, डिश, डॉल, डिश. बिग, डिग. डीचा आवाज डिग. रेड पहा या ठिकाणी रेड, आर ई डी, रेड. ड असा होत आहे या ठिकाणी. आलं लक्षात? यानंतर पहा यफचा आवाज. यफचा आवाज फ असा होतो. यफचा आवाज फ असा होतो. वर्ड्समध्ये पहा याचा आवाज फाईट, फाईट असा होतो. यानंतर जीचा आवाज पहा. जीचे विद्यार्थी मित्रांनो दोन आवाज होतात, ग आणि ज. आलं का लक्षात? लक्षात ठेवा, जीचे दोन आवाज होतात. पहा वर्ड्समध्ये गेम, गेम, ग असा उच्चार होत आहे या ठिकाणी, गेम. यानंतर पहा जर्म. हा शब्द माहिती आहे का तुम्हाला? जर्म म्हणजे अंकुर. अंकुर म्हणजे मोड आलेले जी कडधान्य असतात त्यांना असं म्हणतात जर्म. यानंतर यचा आवाज पहा या ठिकाणी. यचा आवाज ह असा होतो. वर्ड्समध्ये पहा याचा आवाज हट, हट. आले लक्षात? यचा आवाज. यानंतर जेचा आवाज पाहायचा आहे आपल्याला. जेचा आवाज ज असा होतो. जेचा आवाज ज असा होतो. वर्ड्समध्ये पहा याचा आवाज काय होतो? जॉय, जॉय. आलं लक्षात? केचा आवाज पहा या ठिकाणी. यानंतर केचा आवाज क असा होतो. किंग, किंग, की. यानंतर के यलचा आवाज या ठिकाणी पाहायचा आहे. यलचे दोन आवाज होतात पहा. यलचे दोन आवाज होतात, ल आणि ळ. यलचे दोन आवाज होतात. जीचे, एलचे आणि सीचे दोन आवाज होतात. यानंतर पहा कशामध्ये आपण वर्ड्समध्ये आपण ह्याला आवाज कसं ओळखायचं ते पाहू. लाईट, ल असा उच्चार या ठिकाणी होत आहे. आता पहा या ठिकाणी बहुतांश वेळेस ळ हे जे काय आहे या ठिकाणी नाव असेल तर ळचा उच्चार होतो. केरळ, ळ असा उच्चार या ठिकाणी होतोय. केच्या नंतर पहा या ठिकाणी यलच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे यम. यमचा आवाज पहा. यमचा आवाज म असा होतो. यमचा आवाज म असा होतो. मंथ, मंथ. वर्ड्समध्ये पहा या ठिकाणी म, यमचा आवाज या ठिकाणी म असा होत आहे, मंथ. आता यन. यनचा आवाज दोन न आहेत ना, न बाणाचं आणि न नळाचे, असे दोन नळ आहेत. त्यांचा जो आवाज आहे यनचा असाच होतो. नोज,
मोज, राणी. बहुतांश वेळेस ही जे न आहे न बाणाचं यावेळेस नावाच्या ठिकाणीच याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. पुणे अशा प्रकारे. यानंतर आहे पहा पी. पीचा आवाज पहा या ठिकाणी प असा होतो. पीचा आवाज प असा होतो. वर्ड्स मध्ये पहा पार्ट. पार्ट आले लक्षात. पार्ट. यानंतर पेन. यानंतर पहा क्यूचा आवाज. क्यूचा आवाज क असा होतो. क्यूचा आवाज काय होतो? क असा होतो. क्यूज. वर्ड्स मध्ये पहा याचा आवाज क्यूज असा होतो. आता यानंतर आरचा आवाज आपल्याला पाहायचा आहे. आरचा आवाज र असा होतो. रोड. आरचा आवाज र असा होतो. यानंतर पहा यसचा आवाज. यसचा आवाज जो आहे या ठिकाणी स असा होतो. सॉन्ग. वर्ड्स मध्ये आपल्याला याचा आवाज पाहायचा असेल तर सॉन्ग. असे बऱ्याच प्रकारचे स उच्चार असणारे शब्द तुम्ही लिहू शकता. आता स चा यस एच. यस एच हे श याचा आवाज श असा होतो. शब्दामध्ये पहा वर्ड्स मध्ये पहा शिप. शीप असा आवाज होतो त्याचा. शाय. शाय म्हणजे लाजाळू. आलं लक्षात. यानंतर टीचा आवाज आपल्याला पाहायचा आहे. टीचा आवाज. टीचे दोन आवाज होतात. टीचे दोन आवाज होतात. ट आणि त. आलं का लक्षात. आता पहा या ठिकाणी कसे होतात. TOP टॉप आणि TAPI तापी. नदीचं नाव आहे हे. आलं का लक्षात. चला यानंतर पहा पुढचा आवाज आपला टीच्या नंतर आहे व्ही. व्हीचा आवाज पहा या ठिकाणी व असा होतो. व्हीचा आवाज व्हीचा आवाज व असा होतो. व्हॅन. VAN व्हॅन. यानंतर आपल्याला डब्ल्यूचा आवाज पाहिजे आहे या ठिकाणी. डब्ल्यूचा आवाज पहा या ठिकाणी व असा होतो. वर्ड्स मध्ये पहा याचा आवाज वाटर. वीक. चला नेक्स्ट आपला लेटर आहे यक्स. यक्सचा आवाज पहा या ठिकाणी यक्स असा होतो. वर्ड्स मध्ये पहा याचा आवाज आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. बॉक्स. झेरॉक्स. बॉक्स. बॉक्स. आलं लक्षात. चला आता वायचा आवाज आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर या ठिकाणी पहा वायचा आवाज आपल्याला पाहायचा आहे. वायचा आवाज य असा होतो. वायचा आवाज जो आहे य असा होतो. आणि पहा वर्ड्स मध्ये याचा आवाज आपल्याला शोधायचा आहे. यस. यस. आता पहा या ठिकाणी यंग. यंग. यंग म्हणजे तरुण. यस म्हणजे होय. आता झडचा आवाज पहा या ठिकाणी. झडचा काय आवाज होतो? झ असा आवाज होतो. झडचा झ असा आवाज होतो. झिरो. झिरो. झू. परत झील. तुम्हाला माहिती असलेले झडचे जे वर्ड्स आहेत ते टाका. चला छान. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण वॉवल्स आणि कॉन्सोनंट्सचे आवाज ध्वनी या ठिकाणी पाहिलेले आहेत. महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला जर येत असले
तरी तुम्ही रिव्हिजनसाठी म्हणून तासिका पूर्ण करा, तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला. या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूया पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.